वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। खोट्या गुन्ह्यात अडकवलेले पत्रकार राजू मेत्रे निर्दोष, न्यायालयाकडून पोलिसांना चपराक, पत्रकारितेच्या सत्यविचारांचा विजय। इचलकरंजीतील ज्येष्ठ पत्रकार राजू मेत्रे यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्याकडून दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा अखेर न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना निर्दोष घोषित केले आहे। हे प्रकरण फक्त एका व्यक्तीचा विजय नसून पत्रकारितेच्या मूल्यांचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मोठा विजय ठरला आहे। कोरोनाच्या काळात गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात राजू मेत्रे यांनी धाडसी व्रत प्रसिद्ध केले होते। यामुळे पोलिसांची गैरप्रवृत्ती उघडकीस आली आणि त्याचा सूड घेण्यासाठी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या प्रभावाखाली मेत्रे यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेल्या या खडतर न्यायालयीन लढाईत पोलिसांकडून आरोप सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नव्हता। परिणामी न्यायालयाने मेत्रे यांना निर्दोष ठरवत पोलिसांच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढले। मेत्रे यांनी एकही तारीख चुकवली नाही आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवत सतत लढा दिला। या लढ्यात त्यांच्या बाजूने ॲडव्होकेट इरफान जमादार यांनी महत्त्वाची भूमिका बजावत सत्याच्या विजयाला हातभार लावला। निकालानंतर पत्रकार राजू मेत्रे म्हणाले, सत्य हे कायम टिकतं। हा निकाल केवळ माझा नाही तर संपूर्ण पत्रकारितेचा विजय आहे। पोलिसांची दडपशाही, सूडबुद्धी आणि चुकीच्या अधिकारवापराला यामुळे चपराक बसली आहे। यापुढे पोलिसांनी कोणत्याही कारवाईपूर्वी 100 वेळा विचार करावा, असा स्पष्ट इशारा न्यायालयाने दिला आहे। नमस्कार। राजू गोविंद मेत्रे यांच्या मार्फत कोविड कालावधीमध्ये पोलीस प्रशासनामार्फत होत असणाऱ्या जाचक कारवाईचे रिपोर्टिंग करत असताना पोलिसांनी त्यांच्याविरुद्धच भारतीय दंड संहिता कलम 188, 269, 70 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम 234 याप्रमाणे फिर्याद दाखल करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला होता। सदर कामाच्या चौकशी अन्वये येणाऱ्या साक्षी पुराव्याला ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने राजू गोविंद मेत्रे हे पत्रकार असताना त्यांना सूट असताना पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध केलेली कारवाई ही कायदेशीर नसून दाखल केलेली फिर्याद ही अवैध आहे असं धरून झालेल्या साक्षी पुराव्यावरून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन